वसुंधरा मी काय म्हणतोय वसुंधरा गॅस चालूच. सॉरी वहिनी, माझ्या लक्षातच नाही आलं. अगं गॅसचा वास येतोय. आई चुकून गॅस चालू राहिला होता पण बंद केला. लक्ष कुठे असतं वसुंधरा तुझं? हा तुला काय अक्कल पिक्कल आहे की नाही? सारखं आपलं वापरत टाकल्याने फिरायचं सगळीकडे. तिची चूक नाहीये. चूक माझी होती. माझ्याकडून चुकून चालू राहिला होता गॅस. तुझ्याकडून? हो. डोकं ठिकाणावर आहे का अवनी तुझं? हा पहिल्यांदा स्वयंपाकघरात काम करतेस का? काय ते काय झालं असतं अगं? आणि ही उभ्या उभ्या काय करत होती? आई अहो तिची चूकच नाहीये. चूक माझी आहे. तिच्या सगळ्यात आधी लक्षात आलं होतं की गॅस चालू आहे आणि तिने येऊन बंद केला. छान. नाही तिच्याकडून नाही झालं असताना तर मी समजू शकले असते ती नवीन आहे या घरामध्ये. पण तू काय म्हणता काय झालं असतं अगं? लक्ष देत जा बाई. सॉरी आई. तुला स्वयंपाकघर आवरायला लावलं त्याचा सूड घेतेस का? आई तसं नाहीये. तुम्ही का असा विचार करताय? मी खरंच असं काहीच विचार करून केलं नाहीये. नाही आई, खरं तर तू जरा गप्पा बैसा. प्रत्येक वेळेला तिची बाजू घ्यायला पाहिजे आता नाही. आणि तुम्ही दोघी घरामध्ये काम करता म्हणजे उपकार नाही करत आमच्यावर. कळलं ना? जीवावर आल्यासारखं करू नका. तुमचंही घर आहे हे. आणि मन लावून कामं करता येत नसतील ना तर जबाबदारी घेऊच नका. कळलं? आणि नुसता मोठेपणा मिरवायचा नसतो, कामही करावं लागतं त्याच्यासाठी. झेपत नसेल तर सांगा मला. मी ठणठणीत आहे सगळं करायला. कळलं? ए बाबा जरा तुझ्या बायकोला समजाव. आई अगं लेकरा बाळांनी भरलेलं घर आहे बाई. केवढ्याचा केवढ्याला पडलं असतं हे. अवनी थांब वसुंधरा, तिला जाऊ दे. अगं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातली सगळी कामं करत असते ती. आणि असं काय ऐकायला मिळालं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. तू काळजी नको करूस. मी संध्याकाळी ऑफिसवरून आलो ना की तिच्याशी बोलेन. ती शांत होईल. मी निघतो. बाबा भाऊजी डबा घेऊन जा. 10 मिनिटं थांबा. नाही नको वसुंधरा, मी कॅन्टीनमध्ये जेवेन. भाऊजी 2 पोळ्या लाटते आणि पटकन डबा भरून देत. अगं ऐक माझं, मी जेवेन. भाऊजी प्लीज. प्लीज माझ्यामुळे वहिनींना खूप बोलल्यात आई. प्लीज थोडा वेळ द्या. बरं ठीक आहे, मी थांबतो बाहेर. वहिनी सॉरी वहिनी. प्लीज मला माफ करा. मी खरं काय ते सांगणारच होते आईंना, पण तुम्ही मला बोलूच दिलं नाहीत वहिनी. ठीक आहे ठीक आहे. ये बस बस. तू बोलली असतीस तरी काय झालं असतं. आईंचा तुझ्यावर इतका राग आहे आणि परत ह्या गोष्टीची भर पडली असती म्हणून मी तुला बोलू दिलं नाही. खरं तर ठीक आहे. मला सांग मगाशी काय झालं होतं तुला? कसला विचार करत होतीस एवढा? वसुंधरा काही प्रॉब्लेम आहे? हो नाही वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाही. वसुंधरा प्लीज जा. तू सांगितलं नाही तर मी तुला मदत कशी करू? प्लीज सांग प्लीज. आई मगाशी रूम मध्ये आल्या होत्या. मला म्हणाले की मी आणि आकाश रावांनी आता एकत्र राहायला पाहिजे. म्हणजे त्या म्हणाल्या की घराण्याला वारस हवाय.
बरोबर ना? माहिती होतं मला आई आज ना उद्या तुझ्याजवळ हा विषय नक्कीच काढते. पण ठीक आहे, आईंचं एवढं मनाला लावून घेऊ नकोस हा. वहिनी पण हे चुकीचं आहे ना. घराचा वारस हा मुलगाच का हवा? अदिती, चिनू, मनू ह्या पण वारसा पुढे चालवू शकतात ना. पण हे विचार तुझे आणि माझे झाले. आईचे विचार थोड्या जुन्या वळणाचे, ते तू आणि मी नाही बदलू शकत. आपण ना हा वारसाचा विषय थोड्या वेळ बाजूला ठेवूया. आईंची खूप वर्षांपासूनची इच्छा होती, त्यांना नातू हवा होता. पण आईंबद्दल तू गैरसमज करू नको घेऊस हा. त्यांचं आदिती, चिनू, मनू यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. हे मला वहिनी, आणि ते प्रेम मला दिसतं. पण तरी तुला खरं सांगू, आदितीच्या जन्मानंतर ना माझे काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स होते, त्यामुळे मला नंतर मुलंच होऊ शकलं नाही अगं. आणि इरावती त्यांची खूप लाडकी होती. ती अशी अचानक निघून गेली आणि त्यांची नातवाची इच्छा अपुरी राहिली आणि माझ्यावरचा राग कायम. त्यामुळे आई मला सतत येता जाता ऐकवायच्या, आठवण करून द्यायच्या की तू मला नातू दिला नाहीयेस. पण मी तरी काय करणार, सहन करत होते. पण आता तू आली असत म्हणून आई तुझ्याकडून अपेक्षा ठेवते. वहिनी, पण मी ही अपेक्षा कशी पूर्ण करणार? का करू शकत नाही वसुंधरा? अगदीच करू शकतेस. इतकी सुंदर जोडी आहे तुमची, काय प्रॉब्लेम आहे? अगं तुला सांगू वसुंधरा, तुला जर मुलगा झाला ना, तर आईंचा तुझ्यावरचा आणि बनीवरचा राग कायमचा निघून जाईल. प्लीज प्लीज विचार कर, प्लीज विचार कर. आता माझ्याशी जास्त वेळ बोलत नको बसू. आईने तुला माझ्याशी बोलताना बघितलं ना तर परत ओरडतील. जा, जाऊन घरातली कामं कर. जा. तुझा कालचा पेपर कसा गेला? खूप वाईट गेला. माझाच नाही गेला. तू तोच मोठू आहेस ना, ज्याने काल विमानशिप मंगा घेतलेला? नाही, मी असं काही नाही केलं होतं. त्याने फक्त माझ्या बहिणींची पेन्सिल घेतली होती. बहिणी? तुझ्या बहिणी? त्या तर तुला भाऊ पण नाही देत. तुला काय करायचंय? तुला ना मला माझ्या मित्रासोबत बोलून देत. रॉकी म्हणतात मला. तुझ्या आधीपासून मी या शाळेत आहे. जा, चल निघ इकडून. अरे बापरे, भूकंप! नीट बघून चल ना साड्या.
तुमच्यावर, तो तुम्हाला किती वेळा प्रोटेक्ट करतो. तुला काय करायचंय? आणि तो आमचा भाऊ नाहीये, समजलं ना? डॉंकी आहे तो, डॉंकी. डॉंकी आहे? मग त्याला आपण अजून डॉंकी बनूया. फ्रेंड्स, फ्रेंड्स, फ्रेंड्स. वय वर्ष 65, दुकानदार, कमाई 4-5 लाख. कमी आहे. जाऊ दे, दुकानात मलाच पुढे बांधायला बसवायचा. नको कमी. बघू, हा 58, कमाई 8 लाख. 2-3 तरी माझ्यावर उडवेल नाही. ए थांब. इकडे ये इकडे ये इकडे या. अशा आमच्या समोर या. काही गोष्टी कानावर आल्यात आमच्या. दोघी जावा मिळून घराला आग लावणार होतात म्हणे. नाही आता मी तुझी कारण ऐकायला माझ्याकडे वेळ नाही अगं. नाही, गट्ट कारस्थानं करून झाली असतील तुमची तर जरा घरातल्या कामांकडे लक्ष द्या. आकाशची खोली बघितली का? किती पसारा झालाय तो. नाही, तुम्ही दोघांनी वेगवेगळं राहायचं ठरवलं आहे, पण आकाशच्या खोलीकडे बघायचं नाही असं काही ठरलं नाहीये ना? ठरलंय का? नाही, आता. नाही नाही ना. माझ्या लक्षातच नाही आलं. आता लक्षात आणून दिलंय ना? अगं जायचे कष्ट तरी घ्या मग. हो, जाते. जा. काम चुकार मुली, सगळीकडे मला बघायला लागतं. इकडे बघूयात आता. अगं बाई, करोडपती. चालेल चालेल. हे काय चाललंय माझं? नाही, असं परत होता कामा नये. वसू, तुझ्या गोंधळामुळे अवनी वहिनींना ऐकून घ्यावं लागतं कामा नये. स्वतःला सावर वसू आणि कामावर लक्ष दे. तुम्ही दोघं जण एका बेडरूम मध्ये राहायला लागा. ठाकूर घराण्याला वारस देणं हे कर्तव्य आहे तुमचं. आई जे म्हणाल्या ते पटेल का आकाशान? काय वाटेल त्यांना? अहो मीच आहे. हीच आहे. पसारा आवरत होते. आत्या म्हणाल्या पसारा झालाय खूप, आवरून घे. धूळ लागली होती फोटोला तुमच्या, ती पुसत होते. ठेवते. हो, खरंच धूळ लागली होती. अहो, पुसत होते. ओके ओके. सॉरी. ठेवते फोटो.
काय झालं, तुम्ही लवकर आलात अचानक? तब्येत बरी नाहीये का? नाही तसं काही नाही. ॲक्च्युली आईचा कॉल आला होता. ती बोलली काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, मग जेवायला घरीच आहे. सो काय झालं? नाही म्हणजे काही झालंय का? नाही नाही म्हणजे हो, म्हणजे नाही नाही नाही. वसुंधरा, आकाश भाऊजी, जेवण तयार आहे, लवकर या. हो आलो आलो. चलायचं? काय आज इकडे लवकर? अरे हे अरे ते जेवल्यावर खायचं ना. नाही, सॅलड आधी खातात. आता काहीतरी खा. सॅलड घे, तू पहिले सॅलड खा. तसंही तुला डायजेशनचा त्रास होतो ना आजकाल. मला वाटतं चल. खाण्याव्यतिरिक्त पण बाकीचे आज काय स्पेशल? आज मिक्स व्हेज. अरे चा काय रे, तुम्ही दोघे ऑफिसला गेलात ना, मग घरी किती आलात? मी डबा पण घेऊन आलोय. तेच काय विशेष काय आज? हा ते घरी येऊन जेवायची हुक्की आली तुम्हाला? बाबा हुक्की बिक्की काही नाहीये, मी बोलवून घेतलंय सगळ्यांना. का ग? म्हणजे आज तुझा काही वाढदिवस वगैरे आहे की का? सांगायचं तर मला, काय गिफ्ट आणून ठेवलं ते कसं? गंभीर विषयावर बोलायचंय, आवर घाला स्वतःला. बर. वसुंधरा, बैस तू. आकाशाने तुझ्याशी बोलायचंय मला. मुद्दामच सगळ्यांच्या पुढ्यात बोलायचंय, म्हणजे उडवाउडवीची उत्तरं मिळणार नाहीत मला. काय झालंय? आमचं काही चुकलंय का? हो, मला अगदी स्पष्ट उत्तर दे. तुमचं हे वेगवेगळ्या रूम्स मध्ये राहायचं प्रकरण आणखीन किती दिवस चालणार आहे? जयश्री, तू काही काय विचारतेस? हे बघ, हा त्यांचा प्रश्न आहे. आपण त्यात न पडलेलं बरं. आपल्याला काय म्हणजे, आपण लग्न लावून दिलंय ना या दोघांचं. माझा मुलगा आणि माझी सून जर वेगवेगळ्या रूम्स मध्ये राहत असतील तर ती चिंतेची बाब असायला हवी. माझ्यासाठी तर हमखास असायला हवी. आता हे दोघं जण जर एकत्र आलेच नाही तर यांचा संसार कसा सुरू होणार? नातू कसं मिळणार आपल्याला? काय नातू? जयश्री, जयश्री, हे बरोबर नाही. काय बरोबर नाहीये? नातू हवा असणं हे बरोबर नाहीये. हे असं सगळ्यांसमोर अशा पद्धतीनं बोलणं बरोबर. त्याला काय झालं? पूर्वीच्या बायका आपल्या नव्या सुनेला काय वाटेल ते विचारायचे. आता मला माझ्या मुलाशी आणि माझ्या सुनेशी स्पष्टपणे बोलायचा अधिकार नाहीये का? उलट तुम्ही माझ्या बाजूने बोललं पाहिजे. ठाकूर घराण्याच्या वारसाबद्दल बोलतेय मी. आपल्याला नातवंड आहेत. नातवंड नाही, नात. तिन्ही नातीच आहेत आपल्याला.